छत्रपती संभाजीनगर येथे लोकदेवता बाबा रामसाहेब भगवान रामदेवजी बाबा यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत वेगवेगळे देखावे, बालकांनी साकारलेल्या प्रतिकृती तसेच सामाजिक संदेश देणारे उपक्रम सादर करण्यात आले। बाबा रामदेवजी यांनी संपूर्ण आयुष्य गरीब, दीनदुबळे आणि सामान्य जनतेच्या कल्याणासाठी समर्पित केले। सद्भावना, मानवता आणि एकतेचा संदेश देत त्यांनी समाजाच्या उत्थानासाठी कार्य केलं। त्यामुळे राजस्थानमध्ये लोकदेवता म्हणून त्यांना पूजले जाणारे बाबा रामदेवजी आज महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात भक्तिभावाने मानले जातात। का कार्यक्रम रहेगा तो भजनों का कार्यक्रम ये जो है तो सुबह तक चलता है। लोगों से क्या आशीर्वाद देंगे बाबा रामदेव जी की ओर से, क्या कहेंगे? ये कामना रखेंगे कि सबका भला करे बाबा। जो है तो जो भी मतलब कोई जो भी गलत रास्ते पे उसको सही दिशा दिखाए और उनको भक्ति में, अगर कोई इंसान भक्ति में होता है, अगर भक्ति प्रेम अगर भक्ति से प्रेम मिलता है तो सामने वाले से भी प्रेम रखता है। तो सबको ये प्रेम मिले और भक्ति मिले। और इसमें जो है देश विदेश से जो लोग हैं तो आते हैं, बहुत दूर दूर से लोग आते हैं। किसी को बुलाने का काम नहीं पड़ता, वो उनके खुद चल के आते हैं। उनको पता होता है कि अब ये जो प्रोग्राम है ये चल रहा है, ये यहाँ से लेके यहाँ तक चलता है। धन्यवाद। आज रामदेवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजस्थानचे विस्तारित असून एक संत महाराज संत रविदास नगर या ठिकाणी एक भव्य या ठिकाणी एक जेवणाच्या माध्यमातून, एक मिरवणुकीच्या माध्यमातून एक जन्मोत्सव आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे। या निमित्ताने मी सर्व भाविकांना, सर्व जनतेस मी या निमित्तानं संत महाराज जन्मोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज हमारे महिला मंडल की ओर से सब नाचने का ये हुआ, कार्यक्रम हुआ और बाबा रामदेव जी की जयंती आज और कार्यक्रम होते हैं। सब हम सब उत्सव से मनाते हैं। कहाँ से लोग आते हैं आपके यहाँ? दूर दूर से आते हैं, बहुत सारा से राजस्थान, जालना, नगरवाडी। आम्ही या ठिकाणी आज रॅली काढली आहे, त्यामध्ये डीजे लावून डान्स केला आणि आमच्यामध्ये खूप मोठा उत्साहाने आम्ही रामदेवजी बाबा यांचा जन्मोत्सव साजरा केला आहे। आमचा आज कार्यक्रम आहे, इथे भोजनाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे, रात्री भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि आज मी माझ्या रामदेवजी बाबाच्या कृपेने आज इथं तुमच्या समोर बरी आहे। मला रामदेवजी बाबाचे खूप मोठे मोठे परिचय आहेत। गेल्या 22 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात हा उत्सव सातत्याने साजरा केला जातोय। सुरेशजी राजपूत, अध्यक्ष बाबा रामदेवजी भक्त मंडळ यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा यंदाही मोठ्या प्रमाणात पार पडला। बालकांपासून ते महिला, पुरुष तसेच सर्व समाज घटकांनी या रॅलीत उत्साहाने सहभाग घेऊन बाबा रामदेवजींना अभिवादन केलं। जन्मताई न्यूज करता दिलीप वरगट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।